विद्यार्थिनी मैत्रिणींनो, काल आपण व्यावसायिक बँकेची कार्य याच्यामध्ये प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य पाहिली होती. त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य आपण पाहिली होती आणि प्राथमिक कार्य आपण पाहिल्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे दुय्यम कार्य. दुय्यम कार्यानंतर याच्यामध्ये दुय्यम कार्य आपण पाहिली होती. त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य म्हणून कार्य करते काही विशिष्ट कार्य याच्यामध्ये आहे दुय्यम कार्यामध्ये. त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य आपण पाहिली होती आणि प्राथमिक कार्य पाहिल्यानंतर आपल्याला पाहायचे. दुय्यम कार्यामध्ये दोन गटात वर्गीकरण केलेलं आहे, एक प्राथमिक कार्य आणि दुसरं उपयुक्तता कार्य. दुय्यम कार्यामध्ये आपण काल पाहिलं होतं नियमित भरणा व देयक. व्यावसायिक बँका वेळोवेळी पगार, लाभांश, व्याज, इतर कोणतेही उत्पन्न खात्यात जमा करते. तसेच ग्राहकांच्या स्थायी सूचनेनुसार त्यांचा विम्याचा हप्ता, घराचा हप्ता, लाईट बिल, वीज बिल असं ग्राहकाच्या वतीने भरते आणि या सुविधेसाठी 3 महिने अथवा 6 महिन्यांनी वार्षिक त्यांच्याकडनं शुल्क आकारते. त्यानंतर पोर्टफोलिओ व्यवस्थापन याच्यामध्ये आपण पाहिलं होतं. ग्राहकाच्या वतीने व्यावसायिक बँका समभाग किंवा कर्ज रोख्यामध्ये ग्राहकांच्या पैशाची गुंतवणूक करतात. अशी सुविधा घेण्यावर ग्राहकांचा जास्त भर असतो, त्याला पोर्टफोलिओ व्यवस्थापन असं म्हणतात. त्यानंतर निधी हस्तांतर. व्यावसायिक बँका एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा बँकाच्या शाखेत निधी हस्तांतर सुविधा प्रदान करतात. वाणिज्य बँका हस्तांतर सुविधा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम विना अडथळे राबवतात. डिमटेरियलायझेशन ह्या बँका ग्राहकांना विविध ठेवी म्हणजे सिक्युरिटी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी प्रदान करतात. ग्राहकाच्या वतीने समभागाचे हस्तांतर किंवा खरेदी विक्रीची सुविधा दिली जाते. विदेशी मुद्रा व्यवहारामध्ये आपण पाहिलं होतं परकीय चलनची खरेदी विक्री करण्यासाठी विदेशी मुद्रा ग्राहकाकडून खरेदी केल्या जातात आणि ग्राहकांना आवश्यकता असेल त्यावेळेला परकीय व्यापारासाठी त्याची विक्री करतात. आता यानंतर उपयुक्तता कार्य ब मध्ये आपण पाहणार आहोत धनादेश. धनादेश म्हणजे चेक. धनादेश म्हणजे बँकाच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या अथवा दुसऱ्या बँकेच्या शाखेत पैसे भरण्याचे आदेश. बँक आपल्या खातेदारांना तसेच खाते नसलेल्यांना मसुदा जारी करते. जर धनादेश फक्त खातेदारांनाच दिले जातात, बँक मसुदा ड्राफ्ट जारी करण्यासाठी अधिकर्षाचे शुल्क आकारले जाते. म्हणजे धनादेश जो आहे, धनादेश म्हणजे बँकेच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या अथवा दुसऱ्या बँकेच्या शाखेमध्ये पैसे भरण्याचे आदेश देणे ह्याला धनादेश असे म्हणतात. धनादेश म्हणजे चेक जे आहे, चेक क्लिअर करण्याचे कार्य बँका करतात. बँका चेक क्लिअर कसा करतात तर बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत अथवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खातेदारांना तसे खाते नसलेल्या मसुदा ड्राफ्ट जारी करून खातेदारांना दिला जातो आणि त्यासाठी अधिक खर्चाचे म्हणजे त्याच्यासाठी कमिशन आकारले जातात आणि धनादेश क्लिअर केला जातो. लॉकर सुविधा. ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहण्यासाठी ग्राहकांना लॉकर सुविधा दिली जातात. मौल्यवान वस्तूमध्ये कागदपत्रे, सोने चांदीचे दागिने इत्यादी सुरक्षित राहण्यासाठी ही सुविधा दिली जाते. प्रकल्प अहवाल. बँक ग्राहकासाठी प्रकल्प अहवाल आणि व्यवहाराचा अभ्यास अहवाल तयार करतात. प्रकल्प अहवाल बाजारपेठेमधून निधी मिळवण्यास आणि सरकारी अधिकाऱ्याकडून मंजुरी मिळवण्यास सक्षम ठरतात. म्हणजे प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक ग्राहकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करतात आणि या प्रकल्प अहवाल आणि व्यवहारांना अभ्यास करून प्रकल्प अहवाल बाजारपेठेच्या निधी मिळवण्यासाठी आणि सरकारी अधिकाऱ्याकडनं मंजुरी मिळवण्यासाठी सक्षम ठरतात. अशा प्रकारे बँक प्रकल्प अहवाल तयार करतात. यानंतर भेट धनादेश. आता जसं आपण लग्नामध्ये गिफ्ट देतो तसं भेट धनादेश हा पण एक प्रकार आहे. बँक खातेदारांना व इतरांना भेट धनादेश आणि सोने नाणी यांची सुविधा पुरवतात. भेट धनादेश नाणी ग्राहकाकडून विविध समारंभावेळी भेट देण्यास उपयुक्त ठरतात. भेट धनादेश याच्या साध्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर जसं आपण लग्नामध्ये गिफ्ट देतो त्याप्रमाणे भेट धनादेश म्हणजे चेकच्या स्वरूपामध्ये पैसे दिले जातात किंवा सोने चांदीची नाणी भेट म्हणून दिली जातात. अशा प्रकारे ग्राहकांना विविध समारंभाच्या वेळेला भेट देण्यासाठी भेट धनादेश किंवा सोने नाणी उपलब्ध करून देण्याचे कार्य बँका करतात. अंडररायटिंग सेवा. व्यावसायिक बँका वेळोवेळी कंपन्यांकडून वितरित केलेल्या जाणाऱ्या विविध सिक्युरिटीज अंडररायटर म्हणून काम करतात. वितरित न झालेले समभाग हे बँकाकडून विकत घेतले जातात. आता बँका वेळोवेळी कंपन्यांकडून वितरित केलेल्या सिक्युरिटी अंडरराईट
म्हणून काम करतात. आणि म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेला कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळेला व्यावसायिक बँका वेळोवेळी कंपनीकडनं विक्री न झालेले समभाग वितरित करतात आणि वितरित न झालेले समभाग स्वतः विकत घेतात. अशा प्रकारे कंपन्यांना भांडवल पुरवण्याचे कार्य देखील या बँका करतात. पुढचं आहे सोने गुंतवणूक संदर्भात. आताशः विविध व्यावसायिक बँका सुवर्ण सोने विक्री सेवा देतात. विविध बँका ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी करतात. काही बँका आपल्या ग्राहकांना गोल्ड फंड, गोल्ड ETF इत्यादीसाठी सल्ला देखील देतात. आता थोडक्यात काय की आता सध्याची परिस्थिती बघा. सध्या काय झालेलं आहे, सोन्याचे भाव एकदम वाढलेले आहेत. मध्यंतरी मार्च एप्रिलमध्ये सोन्याचे भाव 46वर गेले होते. 30,000चं सोनं लॉकडाऊनच्या काळामध्ये 30-33 हजार रुपये तोळा असलेलं सोनं 52-56 हजारावर पोहोचलं. त्यानंतर 46,000वर आलं आणि आता पुन्हा ती उसळी मारते. मग सोन्याच्या बाजारामध्ये बऱ्याचदा अशी उतर चढाव असते. मग ग्राहकांचे पैसे जे आहेत ते पैसे सोन्याचे दागिने खरेदी करून गोल्ड फंडमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि जेव्हा सोन्याचा भाव वाढेल त्यावेळेला ते सोनं विकून ग्राहकांना फायदा करून दिला जातो. अशा प्रकारचे कार्य व्यावसायिक बँका करतात. त्याला सोने गुंतवणुकी संदर्भातील कार्य असं म्हणतात. ई बँकिंग सेवा. आत्ता जर ई बँकिंग सेवा म्हणजे काय ह्या गोष्टीचा अनुभव आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांनी घेतलेला आहे. ई बँकिंगच्याद्वारे आपण सगळं काम केलेलं आहे. बँकिंगचे सगळे व्यवहार आपण ई बँकिंग अंतर्गत केलेले आहेत. म्हणजे मोबाईल बँकिंग, फोन बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा आपण म्हणजे मोबाईल टू ट्रान्सफर बँक, असं जे बँकेच्या ॲपद्वारे ट्रान्सफर, अशा अनेक प्रकारे आपण मोबाईलमधून पैसे म्हणजे ई बँकिंग, इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा वापर आपण केलेला आहे. आता इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणजे ई बँकिंग ही एक आभासी बँकिंग आहे. त्याला आभासी बँकिंग असं देखील म्हणतात. हे बँकिंग हे संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासाचे फलित आहे. ई बँकिंग अंतर्गत बँकिंगच्या कार्याचे संगणकीकरण केले जाते. त्याच्यामध्ये काही घटक खालील प्रकारे आहेत. थोडक्यात काय ई बँकिंग सेवा. ई बँकिंग म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक बँकिंग. इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणजे आभासी बँकिंग. हे ई बँकिंग संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासाचे फलित आहे. ई बँकिंग अंतर्गत बँकिंग कार्य संगणकाद्वारे केले जातात. आता त्यातलं पहिलं आहे स्वयंचलित नगद प्रदान सुविधा. याला ATM असं म्हणतात. ATMला मराठीमध्ये स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं म्हटलं जातं. पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी ग्राहकांना स्वतः वापर करता येतो. तसेच विविध सुविधांसाठी जसे शिल्लक, नगद चौकशी, पैसे हस्तांतरित, धनादेश, पुस्तक मागणी, खाते वितरणासाठी याचा उपयोग केला जातो. आज रोख स्वीकृतीद्वारे कॅश डिपॉझिट मशीन रोख रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची सुविधा देखील उपलब्ध केली आहे. थोडक्यात काय ATMला आपण ऑल टाईम मनी असं म्हणतो, पण तसं म्हटलं जात नाही. मराठीमध्ये स्वयंचलित नगद प्रदान सुविधा आणि इंग्लिशमध्ये त्याला ऑल टाईम मनी किंवा एनी टाईम मनी असं म्हटलं जात नाही, तर ॲटोमॅटिक टेलर मशीन असं त्याचं नाव आहे आणि मराठीमध्ये त्याला स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं म्हणतात. हे काय करतात? हे पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी ग्राहकांना स्वतः वापरता येतं. त्यासाठी ग्राहकांना बँकेत जावं लागत नाही. स्वतः कधीही 24 तास ही सुविधा चालू असते. या सुविधेमुळे ग्राहकांना पैसे काढता येतात, पैसे भरता येतात, बँकेमध्ये किती शिल्लक आहे हे कळते. धनादेश, पुस्तक मागणी, खाते विवरणाचा देखील याचा वापर केला जातो. आज जर आपण पाहिलं तर पूर्वी फक्त ATM मशीनमधून पैसे काढता येत होते, पण आपण जर बघितलं तर आपण आता ATM मशीन खूप दिवसापासून आपण ATM मशीनद्वारे पैसेसुद्धा जमा करू शकतो. ही सुविधा स्वयंचलित नगद प्रदान सुविधामुळे दिली जातं. हे देखील ई बँकिंगचा एक प्रकार आहे. क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ह्या दोन्हीचा फरक समजून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या बाबांकडे जे कार्ड असेल ते कार्ड हे बघून झालं की लगेच ते कार्ड बघायचं. क्रेडिट कार्ड म्हणजे आपण उधारीवर केलेला व्यवहार. साध्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेने ग्राहकांना ती एक प्रकारची सुविधा दिलेली असते. त्या सुविधेद्वारे ग्राहक काय करतो तर बँक त्यांना कार्ड देते, अगोदर त्याच्यावर पैसे देते, ग्राहक त्याच्यावर खरेदी करतात आणि हप्त्याने पैसे फेडतात. थोडक्यात काय की क्रेडिट कार्ड म्हणजे उधारीवरची खरेदी. आणि डेबिट कार्ड म्हणजे काय? तर डेबिट कार्ड म्हणजे आपल्याच खात्यातले पैसे आपण वापरायचे. आपण पाहतोय क्रेडिट कार्ड.
क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड. सदर कार्डाद्वारे कार्डधारक विविध बाबींसाठी पैसे खर्च करू शकतात. सुविधा देणारी बँक एक प्रकारचे तरल खाते तयार करून ग्राहकांना विशिष्ट पैसे वापरण्याची सुविधा देते. सदर कार्डामुळे कार्डधारकास रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नसते. ते पैसे वापरून झाल्यावर हप्त्याने ते पैसे फेडता येतात. आता डेबिट कार्ड म्हणजे काय? आजकाल बहुतेक बँका खातेदारांना खाते चालू असताना डेबिट कार्डची सुविधा प्रदान करतात. डेबिट कार्डद्वारे रक्कम कार्डधारकाच्या खात्यात ताबडतोब अदा केली जाते. काही बँका ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक कार्ड सुविधा देखील प्रदान करतात. डेबिट कार्ड म्हणजे आपल्याच खात्यातील पैसे आपण वापरायचे, ते कार्डद्वारे वापरायचे आणि ताबडतोब ती रक्कम अदा केली जाते. आता RTGS सुविधा. RTGS म्हणजे काय? RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, तात्काळ निधी हस्तांतर प्रदान सुविधा आहे. या सुविधेमुळे तात्काळ रिअल टाइम आणि स्थल आधारावर ग्रॉस सेटलमेंट एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतर होतो. ही बँकिंग प्रणालीतील सर्वात वेगवान निधी हस्तांतर आहे. आपण म्हणतो बघा पैसे RTGS करायचे. RTGS म्हणजे काय? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे मराठीमध्ये जर आपण याचा अर्थ बघायचा झालं तर तात्काळ निधी हस्तांतर प्रणाली सुविधा होय. या सुविधेमुळं काय होतं तर पैसे तात्काळ एका खात्यावरनं एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतर होते आणि ही अतिशय वेगवान सुविधा आहे आणि पैसे RTGS करण्याची सुविधा देण्याचे कार्य व्यावसायिक बँका करतात. त्यानंतर राष्ट्रीय निधी हस्तांतर सुविधा. या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या देशातील बँकेत हस्तांतरित केला जातो. सदर सुविधेसाठी ग्राहकाला शाखेच्या हस्तांतर सांकेतिक क्रमांक NEFT कोड आणि लाभार्थ्यांचे बेनिफिशरी तपशील द्यावे लागतात. थोडक्यात काय? राष्ट्रीय निधी हस्तांतरण जसं आपण RTGS तात्काळ निधी हस्तांतरण, तसंच राष्ट्रीय निधी हस्तांतरण म्हणजे या प्रणाली अंतर्गत एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेमधून देशातील दुसऱ्या बँकेमध्ये पैसे हस्तांतर करणं, याला राष्ट्रीय निधी हस्तांतर सुविधा असं म्हणतात. या सुविधेला NEFT असं म्हणतात. याच्यामध्ये लाभार्थ्यांना बेनिफिशरी तपशील द्यावा लागतो. पुढचं आहे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची सोय झाल्यानंतर आता नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग याचा जास्तीत जास्त अनुभव आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये घेतलेला आहे. लॉकडाऊनचा काळ म्हणण्यापेक्षा कोरोनाचा काळ, कारण तो जवळपास दुसरं वर्ष झालं तरी आपण त्याच्यामध्ये आहोत आणि त्यामुळे याच्यामध्ये नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची जास्तीत जास्त सुविधा घेतलेली आहे. ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी संसाधनाच्या मदतीने व्यवहार करण्यास सक्षम आहेत. सदर सुविधा ग्राहकाला विविध व्यवहार करण्यास सक्षम करते. मोबाईल भ्रमणध्वनी बँकिंग म्हणजे भ्रमणध्वनीच्या सहाय्याने सेवांचा वापर करणे. या सुविधेसाठी ग्राहकाला बँकेत नोंदणी केल्यानंतर विशिष्ट क्रमांक मिळतो. ग्राहकांना भ्रमणध्वनीवरून शिल्लकीची विनंती, निधी हस्तांतर, धनादेश थांबवण्याची सुविधा, धनादेश पुस्तिका, विनंती इत्यादी व्यवहार करतात. मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग याच्यामध्ये मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईलवरनं म्हणजे देण्याघेण्याचे व्यवहार करू शकतात. ही सुविधा विविध व्यवहार तपासण्यास सक्षम असते. बँकिंगमध्ये भ्रमणध्वनीच्या सहाय्याने यांचा सेवेचा वापर केला जातो. सुविधेसाठी ग्राहकाला बँकेत नोंदणी करावी लागते. बँकेत नोंदणी केल्यानंतर बँक ग्राहकाला विशिष्ट क्रमांक देते आणि विशिष्ट क्रमांक दिल्यानंतर ग्राहकाला भ्रमणध्वनीवरनं शिल्लकीची विनंती म्हणजे किती रक्कम शिल्लक आहे त्याची विनंती असेल, निधी हस्तांतरण असेल किंवा धनादेश थांबवण्याची सुविधा असेल, धनादेश पुस्तकात मागण्याची विनंती करायची असेल तर हे व्यवहार करता येतात. हे देखील कार्य व्यावसायिक बँका करतात. पुढचं आहे तात्काळ पैसे देयक सुविधा. ही सुविधा ग्राहकांना कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. तात्काळ पैसे देयक सुविधा, तात्काळ या शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल की ग्राहकांना कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्यास सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पुढचं आहे विमाधारक. ज्या व्यक्तीस विशिष्ट तोट्यापासून आता याच्यामध्ये विमाधारक विमा म्हणजे काय? पहिल्यांदा आपण बँका म्हणजे काय, बँकांचे प्रकार, बँकांची कार्य पाहिली. आता
व्यावसायिक सेवेचा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत, विमा. विमा म्हणजे काय, की ज्या व्यक्तीला नुकसानीपासून भरपाई करायची आहे अशा व्यक्तीने स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणजेच काय, की आर्थिक नुकसान झाल्यानंतर त्याचा बेनिफिट मिळवण्यासाठी उतरलेली विम्याची पॉलिसी असते, त्याला विमा असं म्हणतात. विमामध्ये विमाधारक आणि हमीदार, विमा हप्ता, विमाधारक, विमा हमीदार, विमा हप्ता, योजना, पॉलिसी, दस्तऐवज असे प्रकार आहेत. आता विमाधारक म्हणजे कोण, ज्या व्यक्तीस विशिष्ट तोट्यापासून संरक्षण दिले जाते त्या व्यक्तीस विमाधारक असं म्हणतात. जीवन विम्याच्या बाबतीत सदर व्यक्ती असोसिएट म्हणून ओळखली जाते. विमाधारक म्हणजे कोण, ज्या व्यक्तीला विशिष्ट तोट्यापासून संरक्षण हवं आहे त्या व्यक्तीस विमाधारक असं, म्हणजे थोडक्यात काय, ज्या व्यक्तीने विमा उतरवलेला आहे आणि विमा उतरून तिला विशिष्ट तोट्यापासून संरक्षण हवं आहे त्या व्यक्तीला विमाधारक असं म्हणतात. विमा हमीदार म्हणजे कोण, विमाधारकास तोटा झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यासाठी ज्या संस्थेमध्ये विमा उतरवलेला आहे ते विमा हमीदार संबोधतात. जीवन विमा कराराच्या बाबतीत सदर संस्थेस ओशासक असं म्हणतात. आता विमाधारक म्हणजे कोण, ज्या व्यक्तीने नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा पॉलिसी उतरवलेली आहे त्याला विमाधारक म्हणतात. विमा हमीदार, ज्या कंपनीकडे विमा उतरवलेला आहे आणि तोटा झाल्यास भरपाई देण्याचं कबूल केलेलं आहे त्यास विमा हमीदार म्हणतात. विमा हप्ता म्हणजे काय, विमाधारक, विमा हमीदार ज्या बदल्यात संरक्षण नुकसान भरपाईची हमी देते त्यास मोबदल्यात विमा हप्ता असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, विमेदार आणि विमा कंपनी या दोघांमध्ये एक करार होतो. करार झाल्यानंतर विमा उतरवला जातो आणि विमा उतरवल्यानंतर एक विशिष्ट हप्ता देण्याचं ग्राहक कबूल करतो, त्याला विमा हप्ता किंवा प्रीमियम असे म्हणतात. योजना, पॉलिसी, दस्तऐवज. आता योजना, पॉलिसी, दस्तऐवज म्हणजे काय, विमाधारक आणि विमा हमीदार म्हणजे ग्राहक आणि विमा कंपनी यांच्यातील करारामध्ये या दोघांमध्ये जेव्हा विमा उतरवला जातो त्यावेळेला एक प्रकारचा करार होतो आणि हा करार झाल्यानंतर त्या करारामध्ये विशिष्ट अटी आणि शर्ती असतात आणि नियमांना विमा धोरण असे म्हणतात. धोरणामध्ये विविध अटी व शर्ती असतात. विमा पॉलिसी, दस्तऐवज याच्यामध्ये विमाधारक आणि विमा हमीदार या दोघांमध्ये एक करार होतो, त्या करारामध्ये विशिष्ट अटी आणि शर्ती असतात, नियम असतात, त्यांना विमा धोरण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दावा कोण करतं, तर विमाधारकास अपघात झाला, अनुसूचित प्रकार घडला तर झालेल्या अनुसूचित प्रकारापासून नुकसान भरपाई मागण्यासाठी विमा कंपनीकडे केलेला जो दावा असतो त्याला दावा असे म्हणतात. प्रस्ताव म्हणजे काय, विमेदाराने विमा कंपनीकडं नुकसान झाल्यानंतर विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी देण्यात आलेल्या लेखी विनंती अर्जाला प्रस्ताव असं म्हणतात. म्हणजे जर एखाद्या ग्राहकाने विमा कंपनीकडे विमा उतरवलेला आहे, त्याला नुकसान झालं आणि त्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून विमेदाराने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी देण्यात आलेल्या लेखी कराराला प्रस्ताव असं म्हणतात. आणि विषय बाब म्हणजे काय, विषय बाब म्हणजे ज्यासाठी विमा घेतला जातो ती गोष्ट, म्हणजे कशासाठी विमा घेतलेला आहे, कोणत्या गोष्टीसाठी विमा घेतलेला आहे. मग जीवन विमा असेल, लाईफ इन्शुरन्स आहे, प्रॉपर्टी इन्शुरन्स आहे, किंवा गुड्स म्हणजे मालासंदर्भात इन्शुरन्स असेल, किंवा आपण काय म्हणतो याच्यामध्ये सागरी विम्यामध्ये जर माल पाठवायचा असेल तर जहाजाचा इन्शुरन्स घेतला असेल, कुठल्या गोष्टीसाठी इन्शुरन्स घेतलेला आहे त्याला विषय बाब असं म्हटलं जातं. आता यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे विम्याची तत्वे. विम्याच्या तत्वामध्ये पहिलं तत्व आहे ते म्हणजे प्रमोच्च विश्वासाचे तत्व. सर्व प्रकारचा विमा करारामध्ये दोन्ही पक्षांना एकमेकाबद्दल पूर्ण विश्वास असणं आवश्यक आहे. विमाधारक आणि विमा कंपनी याच्यामध्ये सर्व भौतिक गोष्टी स्पष्ट, पूर्ण आणि योग्यरित्या उघड केल्या पाहिजेत. विमाधारक आणि विमा हमीदारास विषय बाब संदर्भात संपूर्ण, स्पष्ट आणि बिनचूक माहिती पुरवली पाहिजे. त्याचप्रमाणे विमा हमीदाराने कराराच्या अटी व शर्तीची संबंधित माहिती विमाधारकास प्रदान करणे आवश्यक आहे.
पूर्ण योग्य आणि स्पष्ट माहिती प्रदान करण्यास विमाधारक अयशस्वी झाल्यास विमा हमीदार दावा फेटाळू शकते. प्रमोच्च विश्वास एक असं तत्व आहे जे विमा करारामध्ये दोन्ही पक्षांना एकमेकांबरोबर पूर्ण विश्वास असणं आवश्यक आहे. विमाधार आणि विमा कंपनी या सर्व भौतिक गोष्टी त्याच्यामध्ये स्पष्ट केल्या पाहिजेत. ज्या गोष्टीबाबत विमा उतरवणार आहे म्हणजे विमेदाराने आपली स्वतःची माहिती विमा कंपनीकडे कुठल्याही प्रकारे न लपवता संपूर्ण योग्य माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे. विमाधारकाने विमा हमीदारास विषय बाब म्हणजे सब्जेक्ट मॅटर संदर्भात संपूर्ण स्पष्ट आणि बिनचूक माहिती. प्रमोच्च विश्वास म्हणजे विश्वासाने ज्या वेळेला ग्राहक विमा उतरवतो त्यावेळेला त्याने आपल्या स्वतःची माहिती विमा कंपनीला स्पष्ट देणं गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्रमोच्च विश्वासाचे तत्व. जर विमाधारकाने विमा कंपनीस स्पष्ट व अचूक माहिती दिली नाही तर तो विमाधारक अयशस्वी झाल्यास विमा कंपनी तो दावा फेटाळू शकते. म्हणून प्रमोच्च विश्वास तत्व अतिशय महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला नवीनच एखादा रोग डिटेक्ट झालेला आहे, त्याला डायबिटीज झालेला आहे, त्याला ब्लड प्रेशर झालेलं आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला खूप जास्त डायबिटीज ब्लड प्रेशर आहे आणि तुम्ही काही दिवसानंतर तुमच्या जीवाला धोका आहे असं कळल्यानंतर स्वतःला डायबिटीज आहे, म्हणजे शुगर आहे, डायबिटीज म्हणजे शुगर, BP आहे, या गोष्टीचा आजार डिटेक्ट झालेला आहे हे न सांगता विमा उतरवला आणि त्यांच्या मृत्यूनंतर समजलं की त्यांना ते आजार आधीच होते विमा पॉलिसी उतरवण्याच्या अगोदर, तर विमा कंपनी मात्र म्हणजे दावा जो आहे तो फेटाळू शकते. त्यामुळे प्रमोच्च विश्वासाचे तत्व अतिशय महत्त्वाचे आहे. विमेदाराने आपली माहिती योग्य आणि अचूक दिली पाहिजे. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला पुन्हा विम्यापासून आपण सुरुवात करतोय. धन्यवाद.